आज आपण पटकन बनणार अशी डिश बनवत आहे. ही डिश नाश्त्यामध्ये पण बनवू शकतो किंवा मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो. फारसा वेळ लागत नाही, पटकन बनतं आणि चटपटीत डिश आहे. 2 काकडी घेतलेली आहे. काकडीचे साल काढून घेऊया. 2 काकडीचा वापर केलेला आहे. पोहा, उपमा नाश्त्यामध्ये खाऊन बोर झालं असेल तर सहज ही डिश बनवू शकतो. ऊन खूप तापत आहे तर सहज आपल्या खाण्यामध्ये पण काकडीचा वापर होऊ शकतो. काकडीचे साल काढून घेतलेले आहे. आता आपण काकडीला किसूया. एक काकडी मी किसलेली आहे आणि एक काकडी माझं बाळ मला मदत करत आहे. पटकन बनतं ही डिश, फारसा वेळ लागत नाही आणि ही डिश लहान मुलांना खूप आवडणार. काकडी किसून घेतलेली आहे. तुम्हाला पण तुमचे बाळ मदत करतात का? नक्की कमेंट करून सांगा. दोन्ही काकडी किसून घेतलेल्या आहे. आता आपण यामध्ये टाकूया पाऊण वाटी रवा. बारीक रवाचा वापर करायचा आहे. बारीक रवा टाकलेला आहे. अर्धा वाटी दही घेऊया. ताजं दही घेतले तर अधिक छान. मी इथे ताजं दहीचा वापर केलेला आहे. अर्धा वाटी दही घेतलेला आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी टाकायचं आहे. आणि मिक्स करून घेऊया. मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे. कारण आपण रव्याचा वापर केलेला आहे तर 5 ते 7 मिनिट बाजूला ठेवूया. तेव्हापर्यंत आपण कांदा, कोथिंबीर कापून घेऊया. मिक्स केल्यानंतर बाजूला 5 ते 7 मिनिट ठेवायचं आहे. रवा फार होणार तेव्हापर्यंत मी कोथिंबीर आणि कांदा कापून घेत आहे. बारीक कापायचा आहे कांदा आणि कोथिंबीर. यामध्ये टाकूया थोडंसं लाल तिखट. इथे मी लाल तिखटचा वापर केलेला आहे बाळ खाणार म्हणून. इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो. हिरवी मिरची बारीक कापून यामध्ये घेऊ शकतो. कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कांदा घेतलेला आहे. तिखटचा पण वापर मी कमी केलेला आहे कारण बाळ खाणार म्हणून मी तिखट पण कमी टाकलेला आहे. कांदा टाकत आहे. कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकूया. अप्पे पॅन घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकूया. कारण आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते चिकटायला नाही पाहिजे म्हणून यामध्ये तेल टाकलेलं आहे. आज आपण बनवत आहे काकडीमध्ये रवा टाकून अप्पे. बाजूंनी टाकायचा
बाजूनी सुरुवात करायची आणि मध्ये थांबायचं, कारण मध्ये आधी टाकले तर काय होणार, मध्ये पटकन शिजत असतं, म्हणून बाजूनी सुरुवात केलेली आणि मध्ये स्टॉप केलेले. झाकून ठेवून देऊया. वरचा भाग शिजत आला की आपण पलटवायचे आहे. सहज पलटत असतं. मध्ये जे अप्पे आहे ते लवकर शिजत असतात, म्हणून सगळ्यात आधी मधले अप्पे आहे ते पलटवायचे. एक नवीन चटपटीत रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही रेसिपी नक्की बनवून बघा. मुलांना टिफिनवर काय द्यायचं सगळ्या मम्मींना प्रश्न पडत असतं, तर सहज ही डिश आपण बनवून देऊ शकतो आणि ही डिश मुलांना खूप आवडणार. माझ्या बाळाने या डिशचे नाव ठेवलेले आहे गोलगप्पे. अक्षतला ही डिश खूप आवडलेली. मुलांना वेगळं खाण्याकरता दिले तर सहज मुलांना खाण्याकरता आवडत असतं. आमच्या घरी बनवल्यानंतर लगेच खाण्याकरता घेतलेले आहे. दहीचा वापर केलेला आहे, तर ही डिश खाण्याकरता खूप छान लागतं. या पद्धतीने मी पूर्ण अप्पे बनवून घेतलेले आहे. 2 काकडीमध्ये या प्रमाणात अप्पे बनवून तयार होतात. सुरुवातीला टाकलेले आणि 2 अप्पे आता बॅटर मी टाकलेलं आहे. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. ही डिश मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अक्षरला भाजी चपाती नको वाटतं, चटपटीत डिश असेल तर पटकन खाण्याकरता घेत असतो. छान बनलेले आहे. बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरता पण खूप छान बनलेले आहे. चव कशी बनलेली आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. खूप छान बनलेली आहे. बनवून बघा. बाय बाय.